हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर आज होता संडे आणि आमचा 4-5 दिवस झाले प्लॅन झाला होता चिखलदरा जायचा। तर आज सकाळी 5:30 वाजता उठून पहिला तर आमच्यासाठी आर्यन आणि माझ्यासाठी स्वयंपाक करून घेतला आणि जाता जाता बिट्टूची किशी वगैरे घेतली, कारण की आज मी संध्याकाळपर्यंत बिट्टूला भेटणार नाही। ही पहिलीच वेळ आहे की मी सकाळपासून ते रात्रीचे 10-11 वाजेपर्यंत बाहेर राहणार बिट्टूला सोडून। एवढ्या सकाळी आम्हाला गाडी मिळणार नव्हती म्हणून बिट्टूचे पप्पाच आम्हाला सोडायला आले। खूप एक्साइटेड होतो आम्ही चिखलदरा जायला। बाहेरचं वातावरण बघा इतकं भारी, आता तिथे गेल्यानंतर तर त्याहीपेक्षा भारी दिसणार। चला आलो आमच्या अकोल्याच्या आनपान शामकडे। याचं मॅनेजमेंट मीच केलं होतं, त्यामुळे सर्वात आधी मीच येऊन इथे पोहोचली होती, अजून यायचे बाकी होते। आम्हाला तर 5:30 वाजताच इथे हजर व्हायचं होतं, पण 6 वाजून गेले तरी कोणीच आलं नव्हतं। फक्त हा प्रज्वल आणि मीच आली होती। बघता बघता 7 वाजले, अजूनही पत्ताने अर्धे मेंबर बाकीच होते। आमच्या निलिमाताईने इथे आणलं होतं नारळ, कारण की करायची होती पूजा, त्यामुळे ओम आणि प्रज्वल नारळाचं साल काढत आहेत। ओम भाऊले टिकले 2-2 ओम भाऊ। हे आमचं घंटाघर थांब रे नाही बोलू दे ना। पुढा गणपती बाप्पा मोरया। गेल्या वेळी मी फास्ट फूडचा क्लास केला होता, त्या क्लासमधलेच हे सर्व फ्रेंड्स आहेत। काही आले होते चिखलदरा ट्रिपला आणि काही घरीच होते। खूप महिने झाले आम्हा सर्वांना एकत्र भेटायचं होतं, पण वेळच मिळत नव्हता। चला म्हटलं एक ट्रिप काढूया, त्यानिमित्ताने आपली भेट देरी होईल। पूजा आणि नारळ वगैरे खाऊन मग सुरू झाला आमचा प्रवास चिखलदराकडे। खूप दिवसानंतर भेटलो होतो म्हणून पहिला तर आमच्या गप्पा चालू झाल्या होत्या। माझा आर्यन बिचारा शांतच होता, कारण की इथे त्याच्या कोणीच ओळखीचं नव्हतं। गप्पा गाणे वगैरे लावून आमचं इथे प्रवास सुरू झाला होता। मी तर इथे मस्तपैकी ब्लॉग काढत होती। खरं तर आमचं नाही हो करत शेवटी फायनली आमची ट्रिप निघालीच। कोणी नाही म्हणत होतं तर कोणी हो। शेवटी आम्ही ठरवलं होतं जो येईल तो येईल, आणि आपल्याला यावेळेस चिखलदरा जायचंय म्हणजे जायचंय। 4 दिवस अर्धा किलोमीटर पर्यंत आमचं जे वातावरण होते जरा थंडच होतं। सर्वजण शांत बसलेले होते, गप्पा करत होते, पण नंतर फुल एन्जॉय केलाय आम्ही, जे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। फोटो वगैरे काढले, त्यासोबतच रील सुद्धा बनवल्या। रीलसाठी बराच वेळा मी प्रॅक्टिस करत असताना जाम मज्जा आली, पण इथे एक घोटाळा झाला होता। आम्ही पाण्याच्या कॅना सांगितल्या होत्या, ज्या आमच्या शांतुनीने आणल्या नाही। शेवटी मग माझ्या भावाला फोन केला आणि त्याने 2 कॅना आमच्यासाठी अरेंज केला। माझा भाचा तिथे उभाच होता। आम्ही थोडा वेळ त्याच्यासोबत गप्पा केल्या, त्यानंतर कॅना घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला। इथे आमच्या रील बनवणं सुरू होत्या, ज्या बनवणार होत्या निलिमाताई। मुलांनी मस्त चेहऱ्यावरची असे घुंगट घेतले होते। खूप छान रील बनवली, जी आता ट्रेंडिंगला चालू आहे। आणि अर्धा प्रवास करत असताना माझ्या डोक्याची हालत एवढी खराब झाली की मी डायरेक्ट शांतच बसले, कारण खूप माझं डोकं दुखत होतं। प्रवास करत असताना इथे गाणं लागलं होतं, जाने दाये दिल ये तू जाने दिए तू, तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू, कित चलिए तू कित चलिए तू कित चलिए। हा व्हिडिओ मी 2दा एडिट केला, कारण पहिल्यांदा मी व्हिडिओ टाकला होता गाण्यासोबत, तर त्याला ना कॉपीराईट क्लाइम आला, त्यामुळे मी ते कट केलं। खरं तर हवं जसं वातावरण नव्हतं, कारण गेल्या वेळेस आम्ही आलो होतो चिखलदऱ्याला तर मस्त हिरवळ झालेलं, त्यासोबतच खूप पाऊस चालू होता इथे। पण या वर्षी आलो ना तसं काहीच नव्हतं। तुमचा पण प्लॅन असेल चिखलदरा यायचा, तर मला तरी वाटते की तुम्ही 15-20 दिवस जरी थांबावं, त्यानंतर चिखलदरा यावं, कारण की अजून हवं तसं काही इथे हिरवळ झालेली नाहीये। मी जी हिरवळ पाऊस बघायला गेली होती, मला तर ती तिथे बघायला मिळाली नाही, पण आम्ही एन्जॉय खूप केलं। आपण सगळे जण मुलं मुली मिळून किती
तुला सेल्यूट करे. पहिला पॉईंट आम्ही 10-15 मिनिटं बघितला, त्यानंतर दुसऱ्या पॉईंटवर आलो. आल्याबरोबर तर पहिला जेवणच केलं, कारण पेट पूजा फिर काम दूजा. इथे गाडी घोडे अशी राईड होती. आर्यन आधी नाही नाही म्हणत होता, पण त्याची या बाईकवर बसायची खूप इच्छा होती, म्हणून म्हटलं चल बस. त्याला चालवायची होती. त्यानंतर मी खूप जबरदस्ती केली की अरे घोड्यावर पण बस, मग तो घोड्यावर बसला. इथे मला घोड्यावर बसून ना छानशी रील बनवायची होती, पण घोड्यावाल्या दादाने घोडा सोडला नाही, त्यामुळे अशी रील निघाली. एका प्रकारे माझा पचकाच झाला. नंतर आली होती प्रज्वलची बारी, पण दादाने ना थोडं पुढे गेल्यानंतर घोडा सोडला, तर नेमका प्रज्वल पडता पडता तिथून वाचला बिचारा. त्याच्या हाताला देखील जखम झाली होती. जसं त्या दादाने घोडा सोडला, तो घोडा एकदम धावतच निघाला होता. राईड कोण्या घोड्याची केली आणि फोटो कोण्या घोड्यासमोर काढतोय असं आम्ही सर्वांनीच केलं होतं. माझा आरू दादा तर एवढा शांत आणि एवढा भोळा आहे की खूपच, तुम्हाला कायच सांगू. आर्यन घोड्याजवळ उभा राहा, तुझे फोटो काढतो. नको मम्मी आरू घोड्यावर बस, नको मम्मी आरू गाडीवर बस, नको मम्मी. कोणत्याही गोष्टीला नको म्हणत होता, पण मी खूप फोर्स करत होती त्याला. त्यानंतर तो कुठे बसत होता. इथे आमचं घोड्यावर फोटो सेशन चालू आहे. कॅमेरामॅन फोटो काढतायत आणि बाकीचे सर्व इथे उभे आहेत. हे रील स्टार जे व्हिडिओ काढत आहेत. इथे कॅमेरामॅन हे करत आहेत. आता ना यावेळी आम्ही भीमकुंडला गेलो ना, तर त्यांनी इतक्या लांब आम्हाला उतरून दिलं आणि म्हणाले की इथून तुम्हाला गाडी करावं लागेल, पण आम्ही गाडी केली नाही. अर्ध्यापर्यंत चालत गेलो, खूप थकलो होतं. आता म्हटलं माझ्याकडून चालणं होत नाही, तर मग आम्ही गाडी केली स्पेशल, कारण आता एवढ्या लांबून चालत यावं लागतं. त्या चालण्यामध्ये आपली हवा टाईट होते, म्हणून आम्ही अर्ध्या रस्त्यामधून गाडी केली होती. त्याला म्हणतात ताई, चलीस ना चले चले त्याला म्हणतात भीमकुंड. अरे इथे गेल्यानंतर आम्ही भीमकुंड वगैरे बघितलं. त्यासोबतच तिथे ना सायकलची राईड होती, ज्याची आजकाल इंस्टाग्रामवरच जास्तच रील येते, तुम्ही बघितलंच असेल. भीमकुंडवर तुम्ही कधी जा, तुम्हाला हे माकडं दिसणार म्हणजे दिसणार. खरं तर आम्ही गेलो होतो सायकलिंग करायलाच, पण तिथले रेट बघून मला तरी असं वाटलं की एवढ्याशा 2 मिनिटासाठी एवढे पैसे घालवावे. भीमकुंडवरून आम्ही परत येत होतो ना, त्यानंतर असा पाऊस सुरू झाला. अर्धे ओलं झालो आणि इथे आल्यानंतर ना बरोबर पाऊस थांबला. चिखलदऱ्याची मजा त्याच वेळेस येते ज्या वेळेस खूप सारा पाऊस असतो. गेले पडून सर्व गेले पण इकडे बघा सिंगर गेले सर्व पडून इथून. शांतनू तू उद्या आता गाणं चल चल लवकर बोल गाणं. निसर्गावर हा निसर्ग राजा इथे नाचतो नाही रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो. पुढचं मला पण येत नाही. मला पुढचं गाणं येत नाही. अहो पवन भाऊ परत जाल, तिकडे ऊन आहे ना. हे आता पवन भाऊ खाली पडले होते इथे, है ना पवन भाऊ. काटे हातात पायात पण चप्पल तोडले. आम्ही तेव्हा फोटो काढत होतो ज्यावेळेस भाऊ खाली पडले. दुसऱ्या पॉइंटवर आल्यानंतर आम्ही इथे खूप सारे फोटो काढले, त्यासोबतच डान्स पण खूप एन्जॉय केला. मी आणि निलिमाताईने इथे डान्स केला होता चुनरी चुनरी गाण्यावर. या चुनरी चुनरी गाण्यावर तर खूप छान डान्स केला निलिमाताई आणि मी. मुलांना पण म्हटलं होतं की हा डान्स करूया, पण ते म्हणाले की लेडीजचं गाणं आहे त्यामुळे आम्ही डान्स करणार नाही, तुम्हीच डान्स करा. डान्स आणि मी कधी चान्स सोडत नसते डान्स करायचा. कुठेही डान्स करायचा चान्स मिळाला ना तर डान्सवर चान्स मारून देते.
खरं तर डान्स चालू असेल तर माझ्या गाण्यावरच येते, पण गाणं जर तुम्हाला मी ऐकवलं तर माझ्या या ब्लॉगवरती कॉपीराईट येणार, त्यामुळे मी गाणं वाजवलं नाही, डायरेक्ट माझ्या व्हॉईसमध्येच तुम्हाला सांगते. तर हा पूर्ण डान्स तुम्हाला जर बघायचा असेल तर माझ्या जावा जावा फ्रॉम अकोला या पेजवरती इंस्टाग्रामच्या जाऊन तुम्ही हा बघू शकता. अर्धा तास आम्ही इथेच थांबलो होतो, कारण की फुल एन्जॉय केला इथे आणि पाऊस वगैरे नव्हता, तर मस्त निवांत आमचं काम झालं, जसे की फोटो काढणं, व्हिडिओ काढणं. आत्ता आलो आहे मी देवी पॉईंटवर, चाललो आहे चालत. अर्धे मेंबर पुढे गेलेत, अर्धे मागे, असं चाललो आहे. नाही आहे वाटतं, हो ते तिथे. चला देवी पॉईंटला आल्यानंतर सर्वांनी इथे फोटो वगैरे काढले. त्यानंतर आम्ही सर्वजण इथे बसलो होतो शांततेत. तर त्या देवी पॉईंटला समोरच एक हॉटेल होतं, तिथे आम्ही जेवण करून घेतलं. आम्ही म्हणजे मी नाही जेवली, हे बाकीचे सर्व जेवले होते, फक्त ओम दादा आणि मी, आम्ही दोघं इथे जेवलो नव्हतं. तर ओम घेऊन आला होता इथे चिप्स, त्यामुळे मग आम्ही इथे चिप्सच खाल्ली. तर आता आम्ही आलोय चिखलदरा इथे जे नाव आहे त्या पॉइंटवर. चिखलदऱ्यावर आलो म्हणून आम्ही चिखलदरा. चिखलदरा नाही ना तो, प्रज्वल भाऊ चिकनदरा आहे ना. माझी मुलगी काय म्हणते माहिती काय, मम्मी तू चिकनदऱ्याला चालली, चिकनदऱ्याला. मी म्हटलं चिकनदऱ्याला नाही जात आहे मी. चिखलदरा चिखलगाव सांगायचं. रे कैसे चली, हीरो बन गया है. वाजव और वाजव, ऍक्शन तर कर. अंधा काढून दिसत आहे तो. जेव्हापासून आम्ही चिखलदऱ्यात आलो होतो ना, फक्त थोडासाच पाऊस पडला होता आणि ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस पावसाची धुमाकूळ सुरू झाली होती. शांतनू आम्हाला एंटरटेन करत आहे. हा बोल रे शांतनू. हम बहुत बुरे है. फ्री एंटरटेन. बस करेगा नहीं, झुकेगा नहीं साला. पुष्पा झुकेगा नाही. पूर्ण लोकांची बॅटरी डाऊन झाली आता. सर्व कोणी झोपते, कोणी मोबाईल बघते, कोणी उलटी करते, कोणी काय. इथे आता मी थांबलो, आम्हाला भुका लागल्यात, तर म्हटलं काहीतरी आला खायला. कारण या सर्वांनी मग तिथेच जेवण करून घेतलं होतं. मी आणि एक तो शांतनू आणि आर्यनला परत भूक लागली म्हणून आर्यन पण खाणार आहे परत. आता आम्ही बिर्याणी बोलवली, तर बिर्याणी आम्ही गाडीमध्येच खाणार, तिथे जाऊन. वाट बघत आहे, हात वगैरे धुवून बसलो, बस वाट आहे बिर्याणी. दिल को आया सुकून तेरे दीदार से. घरी येत असताना सर्वांचीच बॅटरी इथे डाऊन झाली होती. कोणाचे डोके दुखत होते, तर कोणाला उलट्या वगैरे होत होत्या. जेवढं म्हणजे आम्ही जाताना गेलो ना, येताना तेवढ्याच दुपटीने सर्वांची बॅटरी जी आहे ती लो झाली होती. सकाळी आम्ही जिथून बसमध्ये बसलो होतो तिथेच आता आम्ही उतरलो होतो टावर चौकामध्ये. लगभग आता 10-11 वाजत आले होते. जनता जनार्दन बॉटल वगैरे आहे. नीलिमाताई कुठे गेल्या? चला बाय. आलं सगळं चेक करून एक बार सामान आमचा इकडे दाखव. किशी दे मम्मीला. किशी नाही देत. मला नेलं नाही का तू? 10 वेळ फोन घेऊन बसली बिट्टू. किती वेळ ग? मस्त मी कामात आणि ती मस्त फायदा घेऊन बसली. तिची पप्पाही घेत नव्हती तिच्या हातचा मोबाईल. मस्त बघायचं का ब्लॉग मध्ये. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.